श्रीनाथ गोरे व मोईन पटेल अशी कुस्ती होती शेवटची. गोरे विजयी झालेले आहे. मी आलो होतो कोर्टीच्या कुस्ती मैदानाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. शंभू आखाडा या ठिकाणी तालमीत आलो. तालीम बघितली किती सुंदर आहे. नवीनच तालीम झालेली आहे. पब्लिक बघू शकता. पहलवानांची या सर्व कुस्त्या लावण्यात आलेल्या. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. पैलवान महेश दादा येडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हे कुस्ती मैदान भरवण्यात आले होतं. लहान मोठे बरेचशा कुस्त्या झालेल्या. या ठिकाणी कुस्त्या टिपण्याचं नेमण्याचं काम चालू. एखाद्या मोठ्या स्पर्धेप्रमाणे इथं खट्ट नियोजन होतं. बसण्याची पण व्यवस्था या ठिकाणी पब्लिकला होती. या ठिकाणी पहलवानांच्या कुस्त्या नेमण्याचं काम चालू होतं. हे मोठे पहलवान आहेत, मोठ्या जोडीतील बरेचसे. आणि कमिटीचंही आगमन झालेलं आणि हनुमानजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथूनच सुरुवात मैदानाला झालेली आहे. या ठिकाणी पहलवानांच्या कुस्त्या नेमण्याचं तर काम चालूच होतं. या लहान पहलवानांच्याही कुस्त्या नेमण्यात आलेले प्रेक्षणीय कुस्ती झाली. रावसाहेब बाप्पा मगर असल्यामुळे सर्व पहलवानांच्या कुस्त्या तर लागले जातात, परंतु काटा कुस्त्या तुम्हाला बघायला मिळतात. ह्या सर्व पहलवानांच्या कुस्त्या लागलेल्या आहेत, कारण अपेक्षेपेक्षा जास्त पहलवान आलेले आणि या दिवशी भरपूर मैदान होते. धनाजी मदने सर यांच्या आवाजामध्ये हे संपूर्ण मैदान तुम्हाला कॉमेंट्री ऐकायला मिळाले. खूप सुंदर कॉमेंट्री धनाजी मदने सरांनी केलेली आहे. लहान मोठे पहलवान इथं वॉर्मअप करत होते. थोड्याच वेळामध्ये कुस्तीला सुरुवात होईल. आयोजकांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचा मुलगा दिसतोय हातामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये तो चांगला पहलवान झालेला दिसणार आहे. या ठिकाणी सर्व मंडळींचं आगमन झालेलं आहे. उद्घाटनाच्या कुस्त्या जोडण्यात आलेल्या आहे. मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आलेली. लहान पहलवानांच्या हस्ते ही कुस्तीला सुरुवात झालेली आहे. महेशदादांचा वाढदिवस बी स्टेजवर साजरा करण्यात आलेला आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. शिवमाळी यांची ही कुस्ती होती. या पहलवानासोबत प्रेक्षणीय आणि मान्यवरांचंही आगमन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या मैदानाला माऊली आबा काळे पण आलेले आहेत. पंढरपूरमध्ये खूप मोठं मैदान घेतलेलं. हे आपले चाहते आहेत, सबस्क्रायबर आहेत. त्यांचंही थोडं व्हिडिओ फोटो घेतलेला आहे. योगेश दादा बोंबाळे व नितीन खुर्द पहलवान यांचे आगमन झालेलं आहे. एकेकाळचे दोघे तुफानी पहलवान गंगावेश तालमीचे, त्यांचंही या ठिकाणी सन्मान केलेला आहे. परभणीच्या वस्तात पण आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचंही कौतुक करण्यात आलेलं आहे. त्यांचंही मैदान आहे 7 फेब्रुवारीला. मी पण असणार आहे. जुनैद वस्ताद आणि महेशदादांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचाही सत्कार. या मैदानामध्ये या मुलींची कुस्ती होती. झालेली कुस्ती बरोबर. या मैदानामध्ये लहान गटातील एक प्रेक्षणीय कुस्ती होती. सूर्याजी अभंगराव वाखरी विरुद्ध पहलवान संग्राम नितीन कुर्द अशी ही कुस्ती होती. जबरदस्त कुस्ती होती. झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान सूर्याजी अभंगराव हे विजयी झालेले आहेत मोळी डावावरती. आणि या ठिकाणी मित्रमंडळी, आपले सबस्क्रायबर, चाहते, वस्ताद मंडळी, पहलवान मंडळी सगळे बसलेले होते. बसण्याची व्यवस्था खूप चांगली झालेली आहे. या ठिकाणी आमदारांचंही आगमन झालेलं आहे. आमदारांनी खरोखर या ठिकाणी बराच वेळ थांबलेला आहे. सर्व कुस्त्या त्यांनी बघितलेला आहे. महेशदादा येडगे यांचाही सन्मान करण्यात आला आहे. या ठिकाणी आपलाही सन्मान करण्यात आला. रावापा धनाजी मदने सर यांचाही सन्मान करण्यात आलेला. आम्ही आभारी आहोत आमचं सन्मान केल्याबद्दल. आणि शेवटची कुस्ती मोईन पटेल श्रीनाथ गोरे होते आणि श्रीनाथ गोरे विजय झालेले. त्यांचंही कौतुक आहे. धन्यवाद.